नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी नवीन अपडेट MSBT कडून आलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर समजा कॉलेज जर समजा तुम्हाला चेंज करायचं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना ब्रँच जर समजा चेंज करायची असेल, कोणाला सिव्हिलचा IT मध्ये जायचं असेल, कोणाला ITचा मेकॅनिकल मध्ये जायचं असेल, कोणाला कॉम्प्युटरचं इलेक्ट्रिकल मध्ये जायचं असेल किंवा इलेक्ट्रिकलचं कॉम्प्युटर मध्ये जायचं असेल, कोणतीही जर समजा तुम्हाला ब्रँच चेंज करायची असेल तर तंत्र शिक्षण विभाग कार्यालयाने एक पत्रक काढलेलं आहे। त्या आधारे तुम्ही तुमची ब्रँच चेंज करू शकता। तसं बघा मी अमरावती रिजन बद्दल हे सांगत आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन, पण हेच इन्फॉर्मेशन ऑल ऑफ महाराष्ट्राच्या कॉलेजसाठी पण लागणार त्याच्या रिजनल ऑफिसनुसार। तर बघा या पत्रकानुसार म्हणजे या GR नुसार त्यांनी सांगितलेलं आहे, तंत्र शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची 3 फेऱ्यानंतर संस्थेमध्ये रिक्त राहिलेल्या जागाकरिता प्रवेशाची अतिरिक्त फेरी खालील संस्थाद्वारे घेण्यात येणार आहे। तरी सदर प्रवेश फेरीकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक सर्व विद्यार्थ्यांनी कॅप अथवा नॉन कॅप आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व विहित शुल्कासह खालील तक्त्यात नमूद दिनांकास प्रवेशाकरिता त्या संस्थेमध्ये हजर राहावे। याआधी इतर प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळी प्रोफॉर्मा एन सादर करणे आवश्यक आहे। तसेच सदर विद्यार्थ्यांनी अगोदर प्रवेश घेतलेल्या संस्थेचा प्राचार्याकडून शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणित केलेली प्रत सोबत सादर करावी। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा ब्रँच चेंज करायची असेल तर तुम्हाला 4 तारखेला किंवा 5 तारखेला कॉलेजमध्ये जायचं आहे। ज्या कॉलेजमध्ये म्हणजे आता बघा उद्याच्या याच्यात आहे की 1 किंवा 2, आता आजची 1 तारीख आहे, 2 किंवा 3 तारखेला तुम्ही यानी कॉलेज ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रँच चेंज करायची आहे किंवा आपल्याला कॉलेज चेंज करायचं असेल तर तिथं तुम्ही एक वेळा कॉल लावून बघायचा आणि त्यांना विचारायचा की स्पॉट राऊंड कधी आहे आणि स्पॉट राऊंडची तारीख नमूद केल्यावर। तसंच बघा आता हे अमरावती डिव्हिजन आहे, तर याच्यानुसार शासकीय तंत्र निकेतन अमरावती यांची जे अतिरिक्त फेरी आहे हे 4 तारखेला 4/9/2024 सकाळी 10 वाजतापासून। तसंच मग बघा शासकीय तंत्र निकेतन यवतमाळ, खामगाव, अचलपूर, त्यानंतर अमरावती अनुदानित डॉक्टर पंजाबराव देशमुख, शासकीय तंत्र निकेतन मूर्तिजापूर आणि शासकीय तंत्र निकेतन वाशिम यांची जी फेरी आहे हे 5 तारखेला घेण्यात आलेली आहे 5 ते 10:30 आणि त्यानंतर मूर्तिजापूर आणि वाशिम याची जी फेरी आहे हे 6 तारखेला घेण्यात आलेली आहे 10:30 वाजता सकाळीपासून। तसंच मग विना अनुदानित म्हणजे की स्पॉट राऊंड जिथं काही स्कॉलरशिप वगैरे काही भेटणार नाही, सेम अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यातील खाजगी विना अनुदानित तंत्र निकेतन म्हणजे की जे प्रायव्हेट कॉलेज आहे, जर समजा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर समजा प्रवेश घ्यायचा असेल तर 6/9/2024 सकाळी 10 वाजतापासून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये हजर राहावं लागेल। तर तुमची ब्रँच पण चेंज होऊ शकते किंवा तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल तर कॉलेज पण चेंज करू शकता तुम्ही। तर तुम्हाला एक कॉलेजचा असा जे GR आहे तो चेक करायचा आणि त्या चेक केल्यावर तुम्ही त्या तारखेला त्या कॉलेजमध्ये जायचं। जर समजा तुम्ही ॲडमिशन केलेली असेल तर प्रोफॉर्मा एन सादर करणे आवश्यक आहे। तो प्रोफॉर्मा एन घेऊन कॉलेजमध्ये जायचं आणि त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन। आता तुम्हाला असं वाटत असेल की TC तर आम्ही आता ॲडमिशन केलेलीच आहे, तर मग TC तर दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे, तर विद्यार्थी मित्रांनो TC न्यायची काही गरज नाही। प्रोफॉर्मा एन घेतल्यावर नंतर तुम्हाला ते TC काढण्यासाठी थोडासा टाईम मिळेल आणि ते प्रोफॉर्मा एनवर तुमचे ॲडमिशन होऊन जाईल। तर बरेचसे काही विद्यार्थी असतील की जे नाराज असतील की ब्रँच चांगली भेटली नाही, तर तुम्हाला हे सुवर्ण संधी आहे। तसेच काही विद्यार्थी नाराज असतील की आम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे, त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशनच झाली नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, ते आपलं कॉलेज निश्चित करू शकतात, ब्रँच निश्चित करू शकतात आणि हे तुमची 4थं कॅप राऊंड आहे, पण हा कॉलेज बेसवर राहते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। आपल्या या चॅनलवर हमेशा MSBTचे प्रत्येक अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर येत राहतील। तसेच आपले ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत, जर समजा तुम्हाला ऑनलाईन कोचिंग क्लासेस जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकणार आहे। तसेच प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करून तुम्हाला कोणत्या विषयाचा क्लास लावायचा आहे तो बघा, प्लेलिस्टमध्ये आहेतच काही व्हिडिओ, ती पहिली चेक करा। तुम्हाला चांगले वाटत असेल तर तुम्ही लावू शकता। आजच्यासाठी धन्यवाद।